श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 29 जून वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत वटपौर्णिमा. दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा हा पवित्र सण साजरा केला जातो. वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक खूप महत्त्वाचा सण आहे. हा सण विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, कल्याणासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी साजरा करतात. सावित्रीच्या निष्ठेमुळे आणि प्रतिव्रता धर्मानुसार तिने यमाकडून पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले, ज्यामुळे वटपौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आणि म्हणून वटपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा सण सुवासिन स्त्रियांसाठी एक अतिशय पवित्र आणि मंगलमय दिवस मानला जातो. वटपौर्णिमा हा सण पती पत्नीच्या नात्यातील प्रेम, समर्पण आणि पतिव्रताचे प्रतीक आहे आणि म्हणून या वटपौर्णिमेला प्रत्येक स्त्री पतीची उत्तम प्रगती व्हावी, पती पत्नीमधील नातेसंबंध हे घट्ट होण्यासाठी या दिवशी व्रत करून वडाच्या झाडाची पूजा करतात. या दिवशी चंद्र हा आपल्या 16 कलांनी परिपूर्ण असतो. या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि प्रकाशातून सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्रदान करत असते. हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे. एवढंच नाही तर यंदा वटपौर्णिमा ही सोमवारी आल्यामुळे या पौर्णिमेला सोमवती पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखले जाईल आणि जेव्हा पौर्णिमा तिथी ही सोमवारी येते तेव्हा तो दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. धार्मिक दृष्टीने वटपौर्णिमा हा अतिशय महत्त्वाचा दिवस असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि वटवृक्षाच्या पूजेसोबतच काही खास प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या सोमवार वटपौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ठेवा फक्त ही एक वस्तू. एका रात्रीत आयुष्य बदलेल. घरात धनसंपत्ती, पैसा येऊ लागेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरातील सर्व दोष, अडचणी, संकट, अलक्ष्मी नष्ट होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहेत? हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सोमवारी वटपौर्णिमेला करायचा आहे. दुपारी 12 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला उंबरठ्यावर ही एक वस्तू आवर्जून ठेवायची आहेत. पहा, प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो आणि म्हणून ही पौर्णिमा अतिशय महत्त्वाची तिथी मानली जाते. जर आपल्याला प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करणं शक्य नसेल तर किमान या ज्येष्ठ पौर्णिमेला म्हणजेच वटपौर्णिमेला आपल्या घरात सत्यनारायण पूजा ही आवर्जून करावी. यामुळे घरात लक्ष्मी ही स्थिर राहते. ज्या घरातील स्त्री वटपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेला हा एक उपाय करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करते. कारण पौर्णिमा तिथी ही साक्षात धनाची देवी माता लक्ष्मी हिला समर्पित आहे. या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते. ज्या घरामध्ये तिची काही सेवा केली जाते किंवा तिला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय केले जातात तिथे ती प्रसन्न होते. त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. आपल्या घराचा उंबरठा हे आपल्या घराचं संरक्षण कवच मानले जाते. त्याला अत्यंत पवित्र मानले जाते.
उंबरठा हे मर्यादा, सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीच्या आगमनाचे प्रतीक आहे. आणि म्हणून आपण उंबरठ्यावरती हा उपाय जो आहे तर तो करणार आहे, कारण उंबरठ्याला साक्षात माता लक्ष्मीचे स्थान मानले जाते. आणि म्हणून जेव्हा उंबरठ्यावरती हा उपाय आपण वटपौर्णिमेला करतो तेव्हा बाहेरील वाईट दृष्टी, नकारात्मकता, अलक्ष्मी ही आपल्या घरात प्रवेश करत नाही. एवढेच नाही तर आपल्या घरातील पैशांच्या समस्या यासुद्धा दूर होतात. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल, वारंवार आर्थिक अडचणी येत असतील, तुमच्या कुटुंबाची भरभराट होत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नाही, घरातून हातातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल किंवा घरात आलेला पैसा हा काही ना काही कारणाने निघून जात असेल किंवा तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये प्रगती होत नसेल, तो व्यवस्थित चालत नसेल, तर तुम्ही हा उपाय उद्या पौर्णिमेला नक्की करा. आता घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहणे म्हणजे फक्त पैसाच असतो का, तर नाही. आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख, शांतता, समृद्धी असणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. आपल्या घरामध्ये जे कुटुंब आहेत आपलं, त्यांच्यामध्ये एकोपा असणे, एक सकारात्मक आनंदाचे, सुख समाधानाचे वातावरण असणे, तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात. आपल्याला सगळ्यांना पैसा तर हवा आहे, पण आपल्या घरातील वातावरण अनुकूल असणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि म्हणून तुम्ही हा उपाय केला आणि तुमच्या घरामध्ये भरपूर पैसा आला असं तर होणार नाही, पण हा उपाय जर तुम्ही श्रद्धेने केला ना, नक्कीच तुमच्या घरातील ज्या काही समस्या आहे ना त्या दूर होतील. तुमच्या घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या घरामध्ये सकारात्मकता असते तिथेच माता लक्ष्मी ही नांदत असते. त्यामुळे आपल्याला लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी, आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी ह्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते आणि त्यात म्हणजे पौर्णिमा तिथी. जर आपण या दिवशी काही गोष्टी केल्या तर त्या गोष्टी आपल्या पूर्ण प्रगतीवर परिणाम करत असतात. आणि म्हणून पौर्णिमेच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते कधीच वाया जात नाही. त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये एक सकारात्मक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होते. तसेच आपल्या घराला शत्रूंपासून एक प्रकारचं संरक्षणसुद्धा मिळत असते. आणि आपल्या कुटुंबात कधीही मतभेद जे आहे तर ते सुद्धा होत नाही. घरातील भांडणे, क्लेश हे सुद्धा दूर होतात. उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या वटपौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल, दूध आणि हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. आणि यानंतर तुम्ही उंबरठ्यावरती हा उपाय केला तरीही चालेल. काय करायचं आहे, एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे, शुद्ध पिण्याचं पाणी असावं. त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहेत आणि थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल टाकायचं आहे. आणि यानंतर हे जे पाणी आहे तर हे आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती, प्रवेशद्वाराच्या बाहेर उंबरठ्यावर शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे. यामुळे आपल्या उंबरठ्याच्या बाहेर किंवा उंबरठ्यावरती जी काही नकारात्मकता आहे तर ती निघून जाते. म्हणून असं पाणी आपल्याला शिंपडायचं आहे. आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ना, हा उपाय घरातील स्त्रीसुद्धा करू शकते. जर स्त्रीला शक्य नसेल तर पुरुषांनी केला तरीही चालेल, कारण अर्थात उंबरठ्याला पुरुषोत्तम म्हणतात. पुरुषोत्तम म्हणजे स्त्रीतत्व आणि पुरुष तत्व हे दोन्ही वास करतात. म्हणून उंबरठ्याची पूजा स्त्री आणि पुरुष कुणीही करू शकते. यानंतर काय करायचं आहे, उंबरठ्यावरती आपल्याला सर्वप्रथम हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. थोडीशी हळद घ्या, त्यात पाणी टाका किंवा तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि त्या हळदीची पेस्ट करून तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. प्रत्येक पौर्णिमेला गुरुवारी आपण करतो, त्यामुळे सर्वांना माहीत आहे की हळदीचं लेपन कसं करतात. पौर्णिमेच्या दिवशी उंबरठ्यावर हळद लावल्याने बाहेरील वाईट दृष्टी आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही, नकारात्मकतेचा नाश होतो. तसेच उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्याने घरामध्ये सतत शुभ घटना घडत असतात.
मांगल्याचे वातावरण टिकून राहण्यासाठी हे लेपन खूप शुभ मानले जाते. म्हणून सर्वप्रथम उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून घ्या. यानंतर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. एक मातीची पंती घ्या, त्यामध्ये दुहेरी कापसाची लांब वात लावा. त्या वातीला हळद कुंकू लावून ती लाल पिवळी करा. यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तूप नसेल तर तेल घातलं तरीसुद्धा चालेल. यानंतर एका प्लेटमध्ये थोडीशी चणा डाळ घ्यायची आहे आणि त्या डाळीवरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. कारण चणा डाळ हे भगवान विष्णूंचं प्रतीक मानलं जातं आणि जेव्हा आपण हा दिवा त्या चणा डाळीवरती ठेवून प्रज्वलित करतो तेव्हा माता लक्ष्मी आणि विष्णू यांचा दोघांचाही आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. यानंतर हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचा आहे. डाव्या किंवा उजव्या कोणत्याही साईडला तुम्ही ठेवू शकता. यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून तुम्हाला दिव्याची पूजा करायची आहे आणि यानंतरच पुढच्या उपायाला सुरुवात करायची आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. कुंकवाचा गंध तयार करून तुम्हाला उंबरठ्याच्या दोन्ही साईडला डाव्या आणि उजव्या साईडला कुंकवाने एक एक स्वस्तिक काढायचं आहे. उलटं स्वस्तिक काढू नका, नाहीतर त्याचे वाईट परिणाम हे सुद्धा भोगावे लागतात. कोणतंच फळ मिळत नाही, म्हणून स्वस्तिक व्यवस्थित काढा. मधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईनसुद्धा द्यायच्या आहेत. त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात. यानंतर काय करायचं, स्वस्तिकच्या मधोमध तुम्हाला थोडेसे तांदूळ अर्पण करायचे आहे आणि त्या तांदळावरती तुम्हाला एक एक सुपारी ठेवायची आहेत. डाव्या आणि उजव्या दोन्ही साईडला एक एक सुपारी ठेवायच्या आहेत. छान सुपारींची तुम्हाला हळद कुंकू वाहून पूजा करून घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला त्याच कुंकवाने उंबरठ्याच्या मधोमध अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे. अष्टलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीची 8 रूपे जी समृद्धीच्या विविध क्षेत्रांमध्ये समर्पित आहे. ही 8 रूपे म्हणजे आध्यात्मिक, भौतिक, शेती, ज्ञान, धैर्य, संतान आणि विजय यांचे प्रतीक मानले जाते. तर तुम्हाला कुंकवामध्ये आपल्या उजव्या हाताचं जे करंगळीजवळचं बोट असतं अनामिका, तर ते बोट कुंकवामध्ये बुडवायचं आहे आणि एक उंबरठ्याच्या मधोमध एक उभी लाईन ओढायची आहेत आणि ही लाईन ओढताना तुम्हाला म्हणायचं आहे अधिलक्ष्मी. यानंतर दुसरं बोट ओढायचं आणि म्हणायचं आहे धनलक्ष्मी. यानंतर तिसरं बोट ओढायचं धान्यलक्ष्मी. यानंतर गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी असं प्रत्येक बोट ओढताना तुम्हाला अष्टलक्ष्मीचं म्हणजे एक एक लक्ष्मीचं नाव घ्यायचं आहे आणि अशी 8 बोटं तुम्हाला उंबरठ्याच्या मधोमध कुंकवाने ओढून घ्यायचे आहेत. आणि यानंतर तिथे सुद्धा हळद कुंकू अक्षदा फुले वाहून तुम्हाला धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहेत. आणि यानंतर उंबरठ्याची सुद्धा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत. कुंकवाने एक स्वस्तिक हे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकच्या खाली ओम विष्णवे नमः हा मंत्र तुम्हाला लिहायचा आहे. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला उद्या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर करायचा आहे. जेव्हा तुम्ही हा उपाय करतात तेव्हा घरापासून नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती, शत्रू हे दूर राहतात. तसेच दर पौर्णिमेला हा उपाय आपल्या उंबरठ्यावरती केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतो आणि नकारात्मक शक्ती ह्या कधीच घरात प्रवेश करत नाही. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या गॅस शेगडीची सुद्धा पूजा करायची आहे. तसं तर प्रत्येक दिवशी आपल्या गॅस शेगडीला हळद कुंकू वाहून तिची पूजा करावी, नमस्कार करावा आणि यानंतरच स्वयंपाक करावा. पण प्रत्येक दिवशी ते आपल्याला शक्य होत नाही, अगदी मलासुद्धा होत नाही आणि म्हणून किमान पौर्णिमेच्या दिवशी तरी आपण गॅस शेगडीची पूजा करावी असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे. कारण आपल्या स्वयंपाकघरात साक्षात अन्नपूर्णा वास करते. पौर्णिमा ही तिथी जशी माता लक्ष्मीला समर्पित आहे तशीच अन्नपूर्णा मातेला सुद्धा समर्पित आहे. जिथे अन्नपूर्णा मातेचा वास असतो ना तिथेच माता लक्ष्मी ही वास करते. म्हणून दर पौर्णिमेला आपल्या गॅस शेगडीची पूजा करावी. गॅसवरती सुद्धा एक कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करायची आहे. अन्नपूर्णा मातेला जे तुम्ही तांदूळ अर्पण केलेले आहेत तर ते काढून घ्या, ते पक्ष्यांना खाऊ घाला आणि नवीन तांदूळ हे आपल्याला त्या प्लेटमध्ये ठेवून त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहेत. या दिवशी अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करावं, श्री सुक्ताचं पठण करावं. ह्या सेवा ज्या आहेत ना त्या माता लक्ष्मीला
अत्यंत प्रिय आहेत. या सेवा केल्याने लक्ष्मी ही आपल्या घरात नेहमी प्रसन्न राहते. तसेच या दिवशी प्रत्येक स्त्रीने व्रत करायचं आहे आणि व्रताचा संकल्प देखील करायचा आहे. संकल्पयुक्त आपण व्रत केलं तर ते खूप जास्त शुभ मानलं जातं. म्हणून तुम्हाला व्रत करून वटवृक्षाची पूजासुद्धा करायची आहेत. आता उंबरठ्यावरती आपण ज्या 2 सुपाऱ्या ठेवल्या होत्या तर त्या काय करायच्या, तर त्या उचलून घ्यायच्या आहेत आणि तशाच तुम्ही एखाद्या डब्बीमध्ये पॅक करून ठेवायच्या आहेत. आणि पुढच्या पौर्णिमेला सेम असा उपाय तुम्हाला करायचा आहे. सेम असा उंबरठ्यावरती तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईडला कुंकवाने स्वस्तिक काढून त्यावरती तांदूळ अर्पण करायचे आणि त्यावर ह्या सुपाऱ्या ठेवायच्यात. हा उपाय का करायचा आहे, तर हा उपाय धनप्राप्तीसाठी केला जातो. धनप्राप्तीसाठी हा उपाय खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला आपण हा उपाय करावा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.